नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जेडी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे क्रंची रबर कसे बनवायचे हे सांगणार आहे. तर खूप सोपी पद्धत आहे हे बनवायची. आपल्याकडं कपडे उरलेलेच असतात, चिंध्या भरपूर असतात, त्यानंतर इलेस्टिकही आपल्याकडे असते. 5 ते 10 मिनिटात हे क्रंची रबर बनतात आणि खरं सांगू याची मार्केट प्राइस 10 ते 20 रुपये पर पीस आहे. तर तुम्ही असे जर कलरफुल बनवून ठेवले तर बघा किती कस्टमर हे नक्कीच घेणार, कारण केसांना लावल्यावर हे रबर खूप सुंदर असं दिसत असतं. तर हे बनवण्याची सोपी पद्धत मी आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. तर सगळ्यात पहिले असं सॅटिन कपडा किंवा तुमच्याकडे जो पण कपडा असेल किंवा तुम्हाला जर एखाद्या साडीवर मॅचिंग वगैरे असं रबर बनवायचं असेल तोही कपडा तुम्ही घेऊ शकतात. तर बघा, याची उंची मी घेतली आहे 22 इंच आणि रुंदीला मी घेतला आहे 4 ते 4.5 इंच. तुम्ही हा छोटा मोठा करू शकतात आणि कपडाही थोडासा 1-1.5 इंच इकडे तिकडे करू शकतात. आता हे जे इलेस्टिक आहे, खरं तर त्याला 1.5 इंचाचं इलेस्टिक लागतं. माझ्याकडे 1.5 इंचाचं इलेस्टिक नाही, तर माझ्याकडे हा 1 इंचावाला इलेस्टिक आहे. याचे मी 3 भाग करून घेणार. तर आपल्याला हा इलेस्टिक किती 7.5 इंचाचा इलेस्टिक आपल्याला घ्यायचं आहे. तुमचं जर केसांची साईज छोटी असेल तर तुम्ही म्हणजे 7.5च्या ऐवजी 7-7.5 पण घेऊ शकता. आता मी हे 7.5चं इलेस्टिक कट करते. आता म्हणजे सारख्या याच्यामध्ये 3 तुकडे मी याचे करून घेते. तर एवढ्याशा इलेस्टिक मध्ये बघा 3 हे रबर बँड बनणार. जर तुमच्याकडे असं एक म्हणजे 1.5 इंचावाला जर इलेस्टिक असेल तर तुम्ही ते पण वापरू शकतात. आता काय करायचं, आपल्याला यातला एकच इलेस्टिक मी घेणार आहे. आता हा जो कपडा आहे तर सरळ बाजूने बघा असा फोल्ड करायचा आणि ह्या साईडने आपल्याला जे ओपन पार्ट आहे त्या साईडने 1.5 इंचावर आपल्याला सरसकट शिलाई मारायची आहे. आता आपण शिलाई मारून घेऊया. बघा, मी हे जे ओपन पार्ट होते ते शिवून घेतले असं सरळ याच्यावर हे फॅब्रिक असं ठेवून. आता आपण हे फॅब्रिक जे आहे आपण सरळ करून घेऊया. तर अशा सुईच्या साहाय्याने आपण हे फॅब्रिक उलटे करून सरळ करू शकतो. आता बघा, मी हा जो कपडा होता तो सरळ करून घेतलेला आहे. आता हे जे इलेस्टिक आहे पिनाच्या साहाय्याने आपण त्यामध्ये हे इलेस्टिक टाकूया. बघा, इलेस्टिक टाकून घेतला. आता पिन काढून घेऊया आणि इलेस्टिक व्यवस्थित एकसारखं आहे की नाही ते बघायचं आणि त्या पद्धतीने आपल्याला हे इलेस्टिक एकमेकांना आता शिवून घेऊया. बघा, असं इकडे शिलाई मारून हे इलेस्टिक शिवून घेऊया. चला, तर मी आता शिलाई मारून घेते. तर बघा, मी याला शिलाई मारून घेतली. आता हे कपडा व्यवस्थित असा फिरवून घ्यायचा. आता बघा, हा कपडा फोल्ड जाऊन असा मध्ये बरोबर घेतला, हा पण थोडासा मध्ये गेला की हे इलास्टिक मध्ये हा कपडा असा टाकून द्यायचा.
तर याची फिनिशिंग पण तुम्ही बघू शकतात, एकदम प्रॉपर अशी झालेली आहे. असा मध्ये फोल्ड करून हा कपडा आपल्याला यात टाकायचा असा प्रॉपरली. हे बघा, म्हणजे आपल्याला जे फोल्ड करायचे होतं ते पण करायची गरज पडली नाही आणि एकदम फिनिशिंगमध्ये हे क्रंची रबर आपला तयार झालेलं आहे. आता इकडे आपण हात शिलाईने शिलाई करू शकतो किंवा मशीनचाही एक टाका आपण इकडे मारू शकतो. तर मी मशीनने एक शिलाई मारून घेते. तर बघा, मी मशीनच्या साहाय्याने ही शिलाई ही मारून घेतली. तर खूप सुंदर आपला हे क्रंची रबर तयार झाला. बघू शकता, त्याचा फोल्ड केल्यावर केसांना लागल्यावर तर खूपच सुंदर असं दिसत असतं. तर तुम्हीही अशा पद्धतीचं क्रंची रबर बनवून केसांना लावू शकतात आणि खूप सुंदर असं दिसतं. आता जे तुम्हाला छोटी साईज, मोठी साईज, वेगवेगळ्या साईजच्या आपल्याला त्या बनवता येतात. तर जी आपण 4.5ची रुंदी घेतली होती, आपण ती 3.5ची घेऊन छोटी साईज पण बनवू शकतात. आणि रुंदीला जे आपण इलास्टिक 7.5चं घेतलं होतं ते तुम्ही 6चं वगैरे घेऊनही छोटे बी हे क्रंची रबर बनवू शकतात. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि असे आपल्याकडे असले छोट्या छोट्या तुकड्यांपासूनही आपण वेगळं असं काहीतरी बनवू शकतो. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.